तुम्ही इकडे या थोडं विषय समजून सांगा थोडं इकडे या की तुम्ही आमच्या अध्यक्षांना सांगूया थोडं या की बस बस ते प्रथम देशामध्ये जे नीट पेपरचा जो घोटाळा झालेला आहे पेपर फुटीचा त्या विषयाला घेऊन आम्ही युवक काँग्रेस व NSA म्हणजे विद्यार्थी काँग्रेस या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निषेध मोर्चा म्हणजे निदर्शनं करून जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन देणार आहे। देशामध्ये 22 लाख विद्यार्थ्यांचं यांनी नुकसान केलेलं आहे। अहो तुम्ही विचार करा जो काही मटका असतो जुगार त्याचा आकडा फुटत नाही तर नेटचा पेपर हा फुटतो म्हणजे हा सरकारचा या ठिकाणी घोटाळा झालेला आहे। 2022 मध्ये असा विषय झाला होता 24 मध्ये सॉरी मग त्याही वेळेला त्यांनी जर कठोर कारवाई करून आणि या संदर्भात कुठला कायदा जर मजबूत केला असता तर कोणाची हिंमत झाली नसती। म्हणून आम्ही हा युवक काँग्रेस हा कायदा कठोर करावा यात कोण दोषी असतील शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे हा मुख्य आमचा उद्देश आहे। त्याबरोबर त्या संदर्भातले जे काही मंत्री असतील आमदार असतील जे काही विषयाला धरून जे काही नीटच्या संदर्भातले जे काही दोषी आढळतील या सर्वांचा म्हणजे विचारपूस करून त्यांच्यावर कारवाई करावी। त्याबरोबर या विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला पाहिजे या सरकारने की बाबा उद्या भविष्यात परत असं काही होणार नाहीये। कारण तुम्ही बघितलं तर आता बातम्या दिसते ते 3 ते 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या म्हणून यांचा दोषी असणाऱ्या यांचा कोण आहे यांचा म्हणजे यांच्या पाठीमागे हात कोणाचा आहे काय आहे या सरकारने या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर या नेट परीक्षेचा निकाल त्यांनी लावला पाहिजे। युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेस धाराशिव जिल्हा यांच्या वतीनं नीट पेपर फुटीच्या संदर्भात जे काय घडलंय त्या संदर्भात आम्ही निदर्शने व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आहोत। 22 लाख विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळणारे हे सरकार आहे। हे केवळ मोरक्यांना पुढे करत आहेत परंतु खरा मोरक्या हा सत्तेत बसला आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्र्यांनी या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी युवक काँग्रेसची प्राथमिक मागणी आहे। शिवाय या सरकारमधील भ्रष्टाचाराचे धागेदोरे इतके पायामुळापर्यंत पोहोचले आहेत की प्रत्येक गोष्टीला हे सरकार भ्रष्टाचार करत आहे। नेट पेपर फुटीच्या संदर्भात जर विचार केला तर येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना कोणती ठोस हमी हे सरकार देऊ शकत नाही की इथून पुढल्या काळात पेपर फुटणार नाही। या संदर्भात 3 आत्महत्या झाल्या परंतु